Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे रचना किचन मध्ये. आयसा गेली आहे स्कूल मध्ये, आईची छान पूजा झाली आहे. सो आज बिझी डे राहणार आहे. आज आहे माझं क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. सो यस, डायरेक्ट आता रात्री भेटेल. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling. Spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. Morning. Normal routine start with. आज बघ छान झालेत ना. त्या दिवशी तुटले बिचारे. ऐसासाठी बनवले. ऐसासाठी बनवलं मग तुझ्यासाठी पण ठेवलं. चलो बाय. काळजी घे. तेरे लिए सोई नहीं मैं तुम लोगों की वजह से. 11:30 का बोल के 12:30 कौन होता है? मैं सोती हूँ. मेरी बच्ची है ना, सुबह कौन सोता है? मैं सोती हूँ. तेरा तो पूरा क्यों रे? सोने का ना मस्त. जगी मैं फील ले रही हूँ. सो गई तो कैसे फील आएगा रे? तो ठीक, अच्छा लग रहा है ना. कि फाल्गुनी के जैसे बोर हो रहा है. नहीं, मैंने तो उसको बोला मुझे तो अच्छा लगा. भूत लग रही है. तूने किया कितना क्यूट. उन दोनों में ऐसा है कि अभी को ज्यादा इंटरेस्ट है ना. ये भूल जाती है. साइड वालों के बीच में करी. इधर थोड़ा, उधर ऊपर. हाँ, ताई तुम्हाला आवडलं काय? एकदमच सुंदर. म्हणजे मी तर काय काय विचार करून आलेली, बट ॲज ऑलवेज भूमीने खूपच 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 सुंदर केलंय आणि माझ्या एक्सपेक्टेशन्सच्या एकदमच असं वर गेलेली होती. थँक्यू. मला कधी टेन्शनच नसतं हिच्याकडे आल्यानंतर. आय नो ती बेस्ट करणार आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि अप्रतिम होतं ते फेशियल. ओ माय गॉड, एवढं रिलॅक्सिंग आणि एवढं अमेझिंग एक्सपिरियन्स होता ना. सो थँक्यू सो मच भूमी. थँक्स टू यू टू. थँक्यू. तुझ्या स्टाफला सुद्धा, कारण ट्रस्ट मी खूपच छान होतं. मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये केलं, कारण मी हे सगळं नाही करत. पण तिने मला सांगितलं की यू ट्राय वन. मसाज खूप छान आहे, खूप छान. म्हणजे असं काय सांगू तुम्हाला. ट्राय करा, नक्की ट्राय करा. आणि हिचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सकाळपासूनच असतं, काही शूट नाही करू शकले. सनी सुद्धा बिझी आहे, त्याचं ड्युटी आहे आज पूर्ण दिवस. आणि मी आणि फाल्गुनी नेल्स करायला गेलो. तिकडनं आलं, मला येता 6 वाजले. फाल्गुनी लवकरच गेली. मग तिकडनं आल्यानंतर नाहीसा स्कूलमधनं जस्ट आलेली आणि ती होती माझ्याबरोबर. मग ती तिकडनं आल्यानंतर ती झोपली. आता माझे 1-2 जे शूट्स पेंडिंग होते जाण्याच्या आधी ते सगळे कंप्लीट केले. शूटच फक्त कंप्लीट केलं. एडिटिंग अजून खूप काही अजून बाकी आहे. आणि आता चालली आहे आईकडे. सो पहिले माझं असं प्लॅन होतं की सनी रात्री आल्यानंतर आम्ही भेटायला जाऊ. मग नंतर माझं असं झालं की आता मी फुल बिझी होईल बॅकपॅकिंगमध्ये, कारण बॅग बिलकुल सुद्धा पॅक झाली नाहीये. काहीच नाही, फक्त बॅग काढली. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही केलेलं नाही. आणि फक्त माझीच नाही, त्याचबरोबर फाल्गुनीचं आलं लाव. नायसाची बॅग सुद्धा मला पॅक करायची आहे. म्हणून मग मी ठरवलं की उद्या सकाळी जाईल. पण मी मगाशी जेव्हा शूट करत होती तेव्हा मला कळलं माझे अजून एक शूट अलाइन झालेलं आहे उद्या सकाळी 9:30 वाजता. सो नाही ते पॉसिबल आहे.
आणि आम्हाला उद्या 12 वाजता निघायचंय. सो खूप काही गोष्टी सगळं काही असं चालू आहे. फाल्गुनीचा फोन आला. फाल्गुनी बोलली मी चालली आहे, तू येतेस का? पहिले मी नाही बोलली, मग मी बोलली की नाही तर मग आईला भेटून येते, कारण मग परत ते उद्याचं मग ते राहूनच जाईल. आणि ऑफकोर्स आईला भेटल्याशिवाय तर आम्ही जाणारच नाही आहोत. आणि ह्या दरम्यान फॉर द फर्स्ट टाइम असं होणार आहे की आम्ही आईच्या बर्थडेच्या वेळेस नाही आहोत. आईचा बर्थडे आहे 16th आणि आम्ही इथे नसणार आहोत. आय नो ती आम्हाला मिस नक्कीच करणार आहे. बट ठीक आहे, कदाचित आता वाटतं अभि आणि फाल्गुनीने केक सुद्धा घेतलाय. सनीला नक्कीच मिस करणारच. सनी आता त्याला किती वेळ होईल मला नाही माहिती, लेट होईल रात्री वगैरे, म्हणून मग त्याच्यासाठी सुद्धा नाही मी थांबली. पण चला मग आता नायसा पण झोपली म्हणून मग नायसासाठी सुद्धा मी नाही थांबली, कारण मला येऊन परत एडिटिंग बाकी आहे. बॅग मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे बॅग पॅकिंग. उद्याचा जो व्हिडिओ लाईव्ह जायचा आहे तो मी ऑलरेडी एडिट करून अपलोड केला आहे, शेड्यूल करून ठेवलेला आहे. सो त्याचं मला आता स्ट्रेस नाही आहे. खूप काही गोष्टी आहेत अँड सुपर एक्साइटेड आहे. कोण भेटलं आम्हाला? दीदी कुठे? दीदी दीदी कुठे? हे कोण आहे बघ, ह्याच्यावर कोण आहे? मिकी माऊस आहे. सनी सरांना मॅचिंग आहात तुम्ही छोटे केसांमध्ये. मी नवीन हेअरस्टाईल केली ऍक्च्युली. बाई आमच्या आईचा बर्थडे आणि त्या बर्थडेच्या वेळेस आम्ही नाही आहोत असं काय नाही. केक कधी पण खाऊ शकतो आपण. मागच्या वर्षीचं बोलते, काय बोलावं पोरीला. केक आम्हाला एवढा छान मिळाला. एवढा केक कुठून आणला छान? केक आम्ही ऑर्डर केलेला त्यामुळे आम्हाला. आमची कशी प्री प्लॅनिंग असते ना माझी. काम ना तिला कपडे काय रे प्री प्लॅनिंग मध्ये बहिणीला ना सांगितलं. मागच्या वर्षीचं एकदम रेडी होता तो केक वाईट मला गेलतो ना. आई तू कपडे बदल, केक राहणार नाही. मग नाव गेला. गाडीत घेतल्या आमची पोरगी नाही रे म्हणून बोलले तिला घेऊन ये. असं बाबू थांब, सगळं मिळेल. माझीचा बर्थडे आपला ना. आहे मोड पण नको, आवाज येतो आपल्याला. बस 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 बस. ए गोंडा दीदी कुठे? हॅपी बर्थडे. आई उलटा कर. आजी गायब झाली. अरे आजी तुला मॅचिंग का आणलंयस तू केक? माझं टी शर्ट मॅचिंग हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. सनी मला ओरडणार आहे. कोण आहे? बुके घेऊन नाही. ए विचार माझा नवरा. ती बघ ना गाडीत बसलं नाही. ती बघ तिला भरत पाहिजे का? तिला मी अगं तिला कापायचं अजून नाही. दे तिला. आता हे नाही स्पून बस झालं नानू, आता नाही खायचं केक. तू बोललास आणि तिने ऐकलं. ती कोणाचा बर्थडे? आजीचा बर्थडे. थँक्यू गोंडू. आई क्रीम नको मला. मला क्रीम देतो बघा. क्रीम नको. सो आता वाजले आहेत 12:15. फायनली थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. खूप काही गडबड सगळं काही चालू आहे. सकाळी आमचं शूट होतं, मग आम्ही तिथे गेलेलो. मग त्याच्यानंतर थोडंसं माझे हेअर आहे त्याला ब्लो ड्राय करून आली. मग ऑल्ट्रेशन मेन बाकी होतं, कारण 2-3 दिवसांपासून घेऊन फिरते पण समजत नव्हतं. आणि काल अजून
थोडेसे ॲडिशनल क्लोथ्स निघाले म्हणून ते ऑल्टर आता करून आली. काही डॉक्युमेंट्स होते त्याचे प्रिंट्स काढून आलेले आहेत आणि फायनली आता आम्ही निघणार आहोत. खूप काही गोष्टी घडतायत पण काही सांगताच येत नाहीये, शूट नाही करता येते. आणि येस, खूप लोकांनी विचारलं प्रीमिक्स बद्दल की नायसाला आवडले की नाही. ते मी बनवलं होतं पण त्या टायमाला मी ते शूट नाही केलं आणि नायसाला नाही आवडलं. ते फ्रँकली स्पीकिंग नायसाला नाही आवडलं कारण मी नायसाला आजपर्यंत कधीच मिक्सर मधल्या गोष्टी दिलेल्या नाहीत आणि ते खूप फाईन झालंय ना. म्हणजे नाही बोललं तरी त्याला मी मिक्सर मधनं काढलंय. म्हणून तिचं असं म्हणणं होतं की तू हा असं का मला दिलंय. तर तिला पण सनी बोलला की छान झालंय पण मी घेतले. मग आईनी मला आई मला म्हटली की जिरा राईसचं जे तांदूळ येतं ते खूप छोटं येतं. मग आईने करून दिलं. मग आईने तसंच सगळं प्रोसिजर फॉलो केलं. त्यात तिने फक्त रोस्ट नाही केलं, तिने डायरेक्ट तुपावरतीच त्याला थोडंसं फ्राय करून दिलेलं आहे. त्यात मीठ, मसाला, हळद हे सगळं टाकलेलं आहे आणि मिक्सरमधनं बिलकुल काढलेलं नाही आहे. सो आय होप की नायसाला ते आवडेल. सो असे 2 प्रकारच्या गोष्टी मी घेतल्यात आणि खूप काही गोष्टी खूप लोकांनी घेतलेल्या आहेत. कोण कोण असणार आहे ते ऑफकोर्स तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. आणि आय डोंट नो हा व्लॉग कसा एंड होणार आहे कारण कालपासून व्लॉग चालू आहे. सो कोणत्या टायमाला कसा एंड होईल पण जे पण होईल तुम्हाला फुल धमाल असणार आहे. नवीन डेस्टिनेशनला आम्ही चाललो आहोत, नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत अँड वी आर सुपर एक्साइटेड. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. आजी आली आहे भेटायला. काय म्हणते, बरी आहे? ऍडव्हान्स मध्ये तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. रचनाला बोललो मला न सांगता तू. माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. कधी आहे बर्थडे नक्की? कधी आहे बर्थडे? परवा 16. मग राहा इथेच आता. तुम्ही चला उलट राहा ना खरोखर. काय खायचं ते खा. फ्रूट देऊ का काय तुला? फ्रूट काय देऊ? नाही संत्रा वगैरे खा ना. एक तरी खा. आणले समोसे. नरम होतील. काय झालं लगेच? काय झालं आता तर मी खाते. अगं नरम होतील. घे ना आता, घे ना. आजीच्या घर असं 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 मस्त हट्टपणा करू नको. हा हे दे. हा का मस्त एन्जॉय. टू गो. स्क्विड गेम मधली मी आउटफिट घातल्यानंतर नानसा बोलते आई तू स्क्विड गेम सारखी दिसते. स्क्विड गेम. आय लव्ह ग्रीन कलर. चला फायनली रेडी आहेत. स्पोर्ट्स लुक पूर्ण. चला असं ना. थँक्यू. बाबा यावेळेस पहिल्यांदाच वाढते. आल्यावर जोरात करू. मस्त त्र्यंबकेश्वरला गेल्या वर्षी. आजीला केलं विश तू? आजीला विश केलं का बर्थडे? मग कर. हॅपी जर्नी. छान प्रवास होईल तुमचा. मस्त एन्जॉय करा. घराचं पोरं आहेत आमच्याकडे यावेळेस. 4 पोरं आहेत माहिती. आमची काय हो एकच दिवस राहणार. हॅलो. हा मामा. And finally अबुनी has joined. म्हणजे आम्ही अबुनीला जॉईन केलं असं बोलू शकतो. हो चला 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 चला. हॅपी जर्नी. हे दोघी मॅचिंग. दुर्गे अँड ऑल सेट टू गो. आई मिस करू. घेतो चला चला. आहे ना. हे तू पण टाक.
ज्ञानाला सांगितलं तू राहणार बोलते मी पण नाही राहत. गोंडू सावी दीदी कुठे आहे? अभि अभि सावी दीदी कुठे? अभि येतो. सावी दीदी कुठे? सावी दीदी गली गो कच्ची गो. कोणासोबत आहे घरी? बालीचे फोटो बघत होती. असे केस छोटे 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 आणि अशी गोंडूशी दिसत होती. ते काय भाऊची फक्त वरून मामाचं पाठवत प्रकार काय? नाव मामाचं आहे त्याच्यावर. भाऊचार आपल्या सगळ्यांचे आहेत ना. घुमेगे तो ऐसेच लगेगा मंचा मंचा. आलं बघ. ईशान कोणाची लालबागच्या राजाची ईशान कोणाची. Finally, we have reached the airport, Mumbai T2. अजून एक्साइटेड. आणि आमच्याबरोबर अजून कोण आहे ते थोड्याच वेळात रिव्हील होणार आहे. आणि स्क्विड गेम मधली स्क्विड गेम आहे ना. प्लेयर्स त्यांचा असा कलर असेच कपडे. वेलकम. सो फायनली आम्ही भेटलो आहोत. मामी रिलेटेड हॅपी बर्थडे. मला फोन केला दिली ना खा म्हणून. एवढी भूक लागली. आणलेच पण तुम्हाला चला आतमध्ये लॉन्चला जाऊ. चला आपण चेक इन करू आणि लॉन्चला जाऊ. आमची गोंड बघा कशी जोजो. ती आता एनर्जी घेते. सो डन विथ सेक्युरिटी चेक. आणि आता चाललोय आम्ही. भूक लागली आहे लाऊंज मध्ये. ग्रीन डायलचा कंपनीचा नाही विषय. नाहीसा आली आणि नाहीसा आपल्याला काही घ्यायचं नाही. नाही बाबा काय नाही घेणार. चलो 2 घेतल्या तर 50%. आमचा मामा लगेच मामी आमची काय सांगू. नको म्हणणार तेवढं आत्तापासूनच एवढं कशाला चढ गेलं. लगेच सुरुवात. आपल्याला तिथेच जायचंय ना. नॉनव्हेज काय फायनली भूक लागली. सो सगळे मस्त आता लंच करत आहे. इन 2 रुपीज ओनली. 1 पर्सन 2 रुपीज. जर तुमच्याकडे पण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल ज्याच्यात लाऊंज ॲक्सेस असेल तर तुम्ही पण येऊन इकडे स्वाईप करू शकता. 2 रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फूड फ्री आणि अदानी लाऊंज होणार आहे. परत जर नसेल तर तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही ते ॲक्सेस लाऊंज करून घ्या आणि इकडे या फ्रीमध्ये काय. फायनली तू ये आतमध्ये आणि राईस. हॅलो दलाल. प्रेमापोटी मिस्टर अँड मिसेस दलाल. किती सांगितलं ऑप्शन्स दिले मी त्याला. यांनी पण नाही खाल्लं. मामाने पण नाही खाल्लं. मामाने तो हात करायला लावला. काय सांगू. हे चला इथून. फायनली आम्ही 4 कपल आलो एकत्र पुन्हा एकदा. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच. आणि इट्स गोना बी फन. नाहीसू चल लवकर. नाहीसू चल. मारामारी नाही. बाय बस.
फायनली वी आर बोर्डिंग द फ्लाइट. तुम्ही किती रचना? 19. ठीक आहे मामा. ठीक आहे पण आणि हे इथे आपल्यामध्ये नाही मी ठीक आहे. पुढे मागे करू शकतो. आणि शेवटी आपण पाठी गेलो. नाही लक्षात. शुभांगी आम्हाला शुभांगी आज अभिमा, आम्हाला तुझी किती आहे? तुझी आठवण आली. कारण आपण जेव्हा फर्स्ट डे थायलंडला फ्लाय करत होतो, म्हणजे आपली युट्यूब फॅमिली मेंबर्स बरोबर आम्ही जे फ्लाय करत होतो त्या दिवशी फर्स्ट डे जो होता त्यावेळेसची आम्हाला आठवण आली. सीट्स आपण जे स्वॉप केलेले. बट अमेझिंग होती ती ट्रीप. आणि येस, आता पण आम्ही एक्सायटेड आहोत कारण आमचे आवडत्या लोकांबरोबर आम्ही ट्रॅव्हल करतो. सो येस, लेट्स गो. आता आमचा फर्स्ट हॉल्ट आहे दिल्ली. ए नानू, वेअर आर यू गोइंग? सो वी आर फ्लाइंग बाय एअर इंडिया विस्तारा. आणि त्यात मील हे असतंच. नाईस इज जस्ट एन्जॉईंग. आणि तू ते बंद का केलं बाबू? सनसेट होतोय छान. उघडायचं ते, बंद नाही करायचं. उघड. फॉर अ चेंज नाईसला जेवण आवडतंय. ठीक आहे, खा खा, चांगलं आहे खातं. चलो, कसं वाटतंय? एक्साइटेड फॉर रोज प्लेनमध्ये होतात आम्ही. सो आम्हाला वाटलेलं काय रे अभि, आपल्याला वाटलेलं की आमची किती हाल होतील खायची हाल किती होतील. रुको, अभी तक हम लोग मैदान में पोहोचे नाही. नाही म्हणजे पुढे होईल माहिती, पण आता आम्ही जे खातो ना वेड्यासारखे, आणि त्यात कुठेच पैसा आपण घातला नाही. सगळीकडे एकदम मस्त पोट भरून. काय ग दीदी, आपण जेवतो की नाही मस्तपैकी पोट भरून खातो. सो पहिले अदानीमध्ये जेवलो, मग फ्लाईटमध्ये जेवलो, डिनर बोलून 7 वाजता. आणि आता परत जेवायचं आहे. हे तर किमा बकरीसाठी जागा आहे तुझ्या पोटात? पोट आहे का काय? म्हणजे मला असं वाटतं पुढच्या 6 दिवसाचं आम्ही आजच खातो. आणि ह्या पोरीची नाटकं अशी आहेत, पूर्ण फ्लाईट झोपली नाही. जेव्हा लँडिंग अनाउन्समेंट झाली ना तेव्हा झोपली. तसं मगाशी पण तिने केलं. चलो, नाहीसा फुल झोपली, पूर्ण वेळ झोपली नाही. नंतर मला वाटलं की नाही, नाहीसा झोपली. नाहीसा फुल झोप काढून घेते. फायनली आम्ही प्लॅन केलंय दिल्लीला. एक माणूस यायचा. इथे लाईट्स छान आहेत. हा, इथे मस्त आहे. इथे लाईट्स नको, पण आता एकाने काढलं तर सगळे फोटो काढतील. काय इथे लाईट मस्त आहे बोलतात. आता नको, आम्ही तिकडे काढलीच ना मुंबई. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. ते आहे दिल्ली. येस, सो फॉर द फर्स्ट टाइम आम्ही आलो दिल्लीला आणि एक्सायटेड आहोत. लोकल आम्हाला गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. लेट्स सी कसं काय होतंय, काय काय होणार आहे. खूप काही गोष्टी आहेत जे तुम्हाला नाही माहिती आहेत. म्हणजे पुढे काय काय प्लॅन आम्ही केलेले आहेत. सो यू पीपल स्टे ट्यून्ड.